आपण या ठिकाणी अभिरूप मतदान म्हणजे शालेय वर्ग मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी कशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवली जाते याचा आपण डेमो, याचं प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात या ठिकाणी आपण घेणार आहोत। याच्यासाठी सर्व कर्मचारी स्टाफ ज्या पद्धतीनं विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याच्यासाठी निवडला जातो निवडणूक आयोगाकडून, त्या पद्धतीनं सर्व स्टाफ म्हणजे इथं शिक्षक, मग मतदान केंद्राध्यक्ष असतील, मुख्याध्यापक, मतदान अधिकारी, सहकारी सर्व शिक्षक असतील, उपशिक्षक, पोलिंग एजंट असतील या ठिकाणी बसलेले, आणि तुम्ही प्रत्यक्ष मतदार असाल। आता लोकशाहीमध्ये मतदानाला फार महत्वाचं महत्व आहे। आता मतदानाचा अधिकार ऍक्च्युली किती वर्ष वयोगट पूर्ण झाल्यानंतर असतो? 18 वर्ष पूर्ण झालेले सर्व स्त्री पुरुष मतदान करू शकतात। आता तुमचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, पण आपण शाळा स्तरावर वर्ग मंत्रिमंडळ निवड करण्यासाठी किंवा शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी तुमचं 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी मतदान घेतोय। लक्षात येतंय का? आता मतदानाचा अधिकार सर्व 18 वर्षावरील सर्व स्त्री पुरुषांना संविधानानं आपल्याला मूलभूत अधिकार तो दिलेला आहे। एक लक्षात ठेवा, केलेले जे मतदान आपल्या भारतानं, आपल्या संविधानानं गुप्त मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। बोल नको, तिचा स्वीकार केलेला आहे गुप्त मतदान। याचा अर्थ आपण दिलेलं जे मत आहे हे कुणालाही सांगायचं नसतं, कुणाला मतदान केलं ते, आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी ही प्रक्रिया आपण राबवतोय। लक्षात आलं का? खऱ्या अर्थानं या मतदान प्रक्रियेमुळं लोकशाहीला जिवंतपणा येतो। कशामुळे? तर या मतदान प्रक्रियेमुळे। अतिशय आपल्या भारताची जी लोकशाही आहे किंवा भारताची जी मतदान प्रक्रिया आहे ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ लोकशाही मानली जाते, हे लक्षात घ्या। समजलं सगळ्यांना? या पद्धतीनं आपण इथं शालेय मंत्रिमंडळ निवड करण्यासाठी आपण प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी राबवत आहोत। ठीक आहे।